नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधून बोलत आहे. मित्रांनो, पूर्वीच्या काळामध्ये रिटायरमेंटला घर आणि गाडी आपण घेत होतो. म्हणजे प्रत्येकाचं घराचं स्वप्न आणि गाडीचं स्वप्न कधी व्हायचं? रिटायरमेंटला. आता नोकरी व्यवसाय चालू झाले. असं का झालेलं आहे? कारण बँका लोन देत आहेत आणि लोन पण काढलं जातं. मित्रांनो, आत्ता कर्ज काढण्यासाठी डेअरिंग आहे. इन्कमची गॅरंटी नाही, नोकरीची गॅरंटी नाही, कंपनी राहील का माहीत नाही, पगार किती मिळेल माहीत नाही, अपंग होईल का माहीत नाही, आजार होईल का माहीत नाही, काहीच नाही आणि कर्जपर्यंत आहे. ह्याच्यामुळे काय झालेलं आहे, काही लोक श्रीमंत होत आहेत आणि आपण गरीब होतो. आपल्याला वाटतं घर जागा घेतलं आपण घ्यायला पाहिजे आणि त्याचे रेट वाढतात. मित्रांनो, रेट तर सगळेच वाढतात, इक्वल आहे महागाईन. जसं पूर्वी 10 रुपयाला किंमत होती, आज किंमत कमी आहे. म्हणजे सगळीकडे वाढतं. त्याचा एवढा बाऊ करून घ्यायची गरज नाही मित्रांनो, ती चुकीचं आहे. बरेच लोक म्हणतात नंतर रेट वाढतात. कशाचे रेट थांबणार आहे? तुमच्या म्हणण्यावर आहे का? आपण काय केले, सर्वप्रथम आपण बचत केली पाहिजे मित्रांनो. कारण पैसे कमवायचा पिरियड कमी होत चालेल आणि आपला पूर्ण पिरियड हा कर्जामध्ये जातो. बरेच लोक बघा, आता नोकरीला वय 30व्या वर्षी नोकरी लागली किंवा व्यवसाय चालू केला तर 25 वर्षाचं, 30 वर्षाचं, 20 वर्षाचं लोन काढलं जातं. म्हणजे तुमचे मुलं ज्यावेळेस मोठी होतील ना, त्यावेळेस सुद्धा कर्ज असणार. आणि कर्ज म्हणलं की व्याज आलं मित्रांनो, हे लक्षात घ्या. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, कर्ज म्हणजे इंटरेस्ट द्यावा लागणार. म्हणजे काम करून दुसऱ्याला श्रीमंत बनवणे. आपण श्रीमंत बनत नाही, हे एक फार मोठं ढोलफेक आहे मित्रांनो. हे लक्षात येत नाही 99% लोकांच्या. कर्ज करून कुठली गोष्ट घेऊ नये, त्याच्या विरोधात नाही मी मित्रांनो. कर्ज करून लोकाला श्रीमंत बनवण्यात आपलं आयुष्य संपतं आणि शेवटी कळायला लागतं की इंटरेस्ट किती गेलं. आता बरेच लोक म्हणतात प्रॉपर्टी घेतल्यानंतर ते प्रॉपर्टीचं ॲप्रिसिएशन होतं आहे, पण किती होतं आहे? आपण व्याज भरण्यापेक्षा तेवढं तर होतं आहे का? आणि ह्या अशा दुष्टचक्रामध्ये आयुष्य संपून चालले आणि आपण आयुष्यभर दुःखी असतो आणि डिप्रेशनखाली, तणावाखाली असतो. कारण EMI भरायचं आहे आणि आपली शरीर प्रकृती चांगली नसतानासुद्धा आपल्याला काम करावं लागतं. मजबुरीनं कमी पैशात काम करावं लागतं कर्जासाठी आणि आपलं आयुष्यातला आनंद पूर्ण नष्ट होतो. आणि दुसऱ्याला आयुष्यभर काम करून काय केलं आहे? दुसऱ्याला श्रीमंत बनवण्यासाठी आपण जन्माला आलो आहे का? कर्ज काढू नये असं नाही मित्रांनो. कर्ज जरूर काढा, परंतु इन्कमसाठी. आता घरासाठी कर्ज काढणं, कुठल्याही चैनीच्या वस्तूसाठी, खर्चासाठी, तर कशी सुधारणा होईल? मनी मॅनेजमेंट, पैशाचं व्यवस्थापन न करता आलं तर तुम्ही पैसे कमवून काही उपयोग होणार नाही मित्रांनो. सगळं दुसऱ्याची घरं भरतील, तुमचं रिकामं राहील. अधिक माहितीसाठी मला फोन करा. माझा मोबाईल नंबर 9890468671. ओके, थँक्यू.